नमस्कार मित्रांनो. आज आपण छत्रपती संभाजीनगर या डिस्ट्रिक्टमधील पैठण तालुक्यामध्ये पैठणखेडा या गावामध्ये आलो आहे. या ठिकाणी आपण 3 किलोवॅटचा अजून एक नवीन प्रकल्प इन्स्टॉल केला आहे. तर हा प्रकल्प आपण 2 दिवसापूर्वी स्टार्ट केला होता आणि आज याचं काम कंप्लीट झालेलं आहे. तर या ठिकाणी आपण या प्रोजेक्टची जी हाईट दिली आहे मित्रांनो, तर समोरच्या बाजूने 8 फूट आणि मागच्या बाजूने 10 फूट अशी या प्रोजेक्टची आपण हाईट दिलेली आहे. त्याचं कारण असं होतं मित्रांनो, या बाजूला जे पूर्व दिशा आहे, तर या ठिकाणी बघू शकता आपण ऑलरेडी तिथं मल्टी रूम ज्याला आपण जिन्याचा हॉल वगैरे बोलतो, जे वरती टॉवर असतो आपला, तर त्या टॉवरची शॅडो आपल्या पॅनलवर यावी नाही, या हिशोबाने आपण या प्रोजेक्टचं इन्स्टॉलेशन या ठिकाणी केलेलं आहे. तर बघू शकता प्रत्येक साईटवरती ज्या टाईपचं आपण काम करतो, ज्या टाईपची आपण क्वालिटी देतो, त्याच पद्धतीने या ठिकाणी देखील इन्स्टॉलेशन केलेलं आहे. खाली सुरुवातीला जर बघितलं तर आपल्याला ब्लॉक बघायला भेटतो, जो 300 बाय 300 चा आपण प्रत्येक साईटवरती बनवत असतो. त्याच्याच बाजूला वरती जे आपण कॉलमसाठी पाईप देतो, हे 72x72 मध्ये देतो. म्हणजे 3 बाय 3 इंच याची साईज असते. त्याच्यानंतर इथं 1 बाय 2 मध्ये आपण वरती चढण्यासाठी वाकवे आणि मेंटेनन्स पर्पजसाठी यांना देखील सीडी बनवून दिलेली आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी या प्रोजेक्टची हाईट जास्त असल्या कारणाने आपण एक गोष्ट या ठिकाणी एक्स्ट्रा केलेली बघायला भेटेल. बॅक साईडनी आपण क्रॉस याला ब्रेसिंग दिलेली आहे. जे की जे याच्यामध्ये व्हायब्रेशन व्हायचं स्ट्रक्चरमध्ये, तर हे आणि होऊ नये त्यासाठी आपण बॅक साईडला एक ब्रेसिंग यूज केली होती. त्याच्यानंतर या ठिकाणी वाकवे दिला आहे आपण या स्ट्रक्चरच्या क्लिनिंग पर्पजसाठी 15 ते 20 दिवसांनी सकाळी आणि संध्याकाळी 6च्या नंतर, सकाळी 8च्या नंतर आपलं जे सोलार पॅनल असतं याचं क्लिनिंगचं काम आपल्याला या ठिकाणी करायचं असतं. काय होतं 15 ते 20 दिवसानंतर पॅनलवरती डस्ट जमा होते, धूळ जमा होते आणि धुळीमुळे काय होतं सोलार पॅनलचं जे जनरेशन आहे तर हे आपल्याला कमी प्रमाणात बघायला भेटतं. ज्या टाईपचं पाहिजे त्या टाईपचं जनरेशन त्या ठिकाणी भेटत नाही. जेणेकरून पॅनलवरती धूळ येते आणि त्या धुळीमुळं हे प्रॉपर वर्किंग करत नाही. सोलार पॅनलमध्ये सर्वात मोठा डिसएडव्हांटेज जर काही असेल तर तो धुळीचा प्रॉब्लेम असतो. धुळीमुळं सोलार पॅनल हे प्रॉपर जनरेशन करत नाही. त्याच्यामुळे आपल्याला 15 ते 20 दिवसाला हा प्रोजेक्ट क्लिनिंग करावा लागतो आणि कस्टमर एंडला हा प्रोजेक्ट क्लिनिंग करावा लागतो. कुठल्याही प्रकारचा सोलार वेंडर तुम्हाला म्हणणार नाही की आम्ही तुम्हाला 5 वर्ष 1 वर्ष फ्रीमध्ये सोलार पॅनल क्लिनिंग करून देऊ. कारण हे जो पॉईंट आहे तो क्लिनिंग पर्पजचा, तर हा कस्टमर बेसला असतो, वेंडर फेजला नसतो. आणि जर तुम्ही याचे काही काही वेंडर लोक ते देखील करतात, कारण की त्याच्यामध्ये तिची फीस त्यांनी ऑलरेडी पे केलेली असते. काही वेंडरकडे ऑलरेडी त्या कामासाठी टीम आहे, माणसं आहे, त्याच्यामुळे त्या गोष्टी देखील ते ॲड ऑन त्याच्यामध्ये करून घेत असतात. आणि प्रॉपर ज्या टाईपनी आपण प्रत्येक साईटवरती GI क्लॅम्पचा यूज करून ह्या केबलचं काम करत असतो, वायरिंगचं काम करत असतो, त्याच टाईपनी ह्या प्रोजेक्टवरती देखील बघायला भेटेल. आणि कुठल्याही प्रकारचं तुम्हाला असं ओपन केबल किंवा ओपन वायरिंग आपल्या प्रोजेक्टमध्ये बघायला भेटणार नाही. फक्त जे पॅनल टू पॅनल केबल कनेक्ट करतो आपण कनेक्टर थ्रू, तर त्या ठिकाणीच आपली केबल आपल्याला ओपन प्लेसमध्ये बघायला भेटते. बाकी जर बघितलं तर पूर्ण आपण 25 पारस कंपनीचा HMS क्वालिटीचा जो फायरप्रूफ पाईप असतो त्या पाईपमधनं हा केबल इन्व्हर्टरपर्यंत नेलेला असतो. त्यानंतर इन्व्हर्टरपासून जी वायरिंग आपली अर्थिंगपर्यंत जाते ती देखील सेम पाईप सेम क्वालिटी यूज करून आपण त्याच्यामधून ती अर्थिंगपर्यंत घेऊन जात असतो. आणि प्रत्येक साईटवर ज्या टाईपनी आपण वाकवेच्या खाली सपोर्टसाठी 50-50चा पाईप वापरतो तसा या साईटवरती देखील वापरलेला आहे. आणि बाजूला जशा ब्रेसिंग यूज करतो त्या टाईपच्या ब्रेसिंग या ठिकाणी यूज झालेल्या आहे. त्याला होलपास पट्टी मारून बॉम्बे खिळेच्या साहाय्याने आपण त्याला प्रॉपरली वॉलमध्ये माउंट केलेलं आहे. बॅक साईडला देखील जसं वायरिंग गेलेली आपल्याला त्या ब्रेसिंगवरून दिसतीये, सपोर्टवरून दिसती, तर त्या ठिकाणी देखील आपण त्याला ही सपोर्ट दिलेला आहे. त्याच्यानंतर या प्रोजेक्टमध्ये आपण प्रत्येक फाईलवरती म्हणजे जसे आपल्याकडे 10 पैकी 8 प्रोजेक्ट जे येतात ते बँक लोनचे प्रोजेक्ट असतात. त्याच टाईपने हा प्रोजेक्ट देखील आपण बँक लोन जी स्कीम आपण PM सूर्यघर मधून करतो. यासाठी गव्हर्नमेंटने 5.75% व्याजाने आपल्याला याच्यामध्ये कर्ज सुविधा देखील ग्राहकाला अवेलेबल होती. त्याच पद्धतीने या प्रोजेक्टमध्ये देखील आपण त्या स्कीमचा लाभ या ग्राहकाला मिळवून दिलेला आहे. आणि त्या स्कीम थ्रू प्रोजेक्टचं आपल्याला पेमेंट आलेलं आहे. आणि ते पेमेंट आल्याच्या नंतर इमिजिएटली आपण 2 दिवसामध्ये हा प्रोजेक्ट कंप्लीट केलेला या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतोय. याच प्रकारे यासोबतच अजून एक प्रोजेक्ट आपण याच गावामध्ये केलेला आहे आणि सेम या प्रोजेक्ट सोबतच त्या प्रोजेक्टचं देखील काम चालू होतं. बाजूला जर बघितलं तुम्ही
तर बाजूच्या टेरेसवरती म्हणजे समोर समोर हे 2 प्रोजेक्ट आपण या सेम डेटला या ठिकाणी केलेले आहे. याच्यापूर्वी देखील आपण या गावामध्ये 8 ते 10 प्रोजेक्ट इन्स्टॉल केलेले आहे आणि कस्टमरची जी सॅटिस्फॅक्शन आहे, आपली जी क्वालिटी आहे, ती क्वालिटी बघून आपल्याला सुरुवातीला ज्यावेळेस एक प्रोजेक्ट आपण या कस्टमरला दाखवला, त्याच्यानंतर या गावामध्ये आपण पाठोपाठ 10 ते 12 प्रोजेक्टचं इन्स्टॉलेशनचं काम या लोकेशनला केलेलं आहे आणि अशाच व्हिडिओसाठी, अशाच माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता. खाली इन्व्हर्टर इन्स्टॉलेशनचं काम चालू आहे आणि त्यासोबतच आपण जे जनरेशन मीटर असतात, ते देखील टेस्ट करून या साईटवरती आणलेले आहे आणि सोबतच हा प्रोजेक्ट कंप्लीट होताना त्या मीटरचं देखील इन्स्टॉलेशन या ठिकाणी होणार आहे. हे पण तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवतो. मित्रांनो बघू शकता आपण या ठिकाणी इन्व्हर्टर इन्स्टॉलेशनचं देखील काम चालू आहे. आता जर बघितलं आपण एसीडीबी डीसीडीबी इन्व्हर्टर केबल ट्रे या ठिकाणी लावलेलं आहे आणि वायरिंगचं काम या ठिकाणी चालू आहे. तर प्रॉपर मेजरमेंट घेऊन आपण या ठिकाणी या जागेची वायरिंग करतोय आणि तिथून जर इकडे जर बघितलं तुम्ही या साईडनं आपल्याला ही अर्थिंगची वायरिंग आलेली दिसतीये. तर अर्थिंगची वायर या बाजूनी आणि वरती डीसी केबल या बाजूनी या ठिकाणी आलेली आहे. तर अर्थिंग वायर जी आपण ग्राउंड केलेली आहे मित्रांनो, तर त्या ठिकाणी काय विषय होता की इथं समोर ग्रिल लागलेली आहे घराला, म्हणजे हे जे ग्रिलिंग मध्ये काम झालेलं होतं याचं, तर त्याच्यामुळे आपण या ठिकाणी देखील जीआयचा क्लॅम्प यूज करून हे वायरिंग या ठिकाणी केलेली आहे आणि ज्या ठिकाणी आपण भिंतीमध्ये प्रॉपर प्लॅस्टरमध्ये जर असेल तर प्रॉपर डबल नेलची जी UPVC क्लिप असते त्या क्लॅम्पद्वारे या वायरिंगचं इन्स्टॉलेशनचं काम करत असतो. परंतु या साईटवरती ते या ठिकाणी शक्य नव्हतं. त्याच्यामुळे हा बदल आपण या साईटवरती या ठिकाणी केलेला आहे. बाजूला अर्थिंग आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि बघू शकता की मीटर देखील आपल्या या साईटवरचे टेस्टिंग होऊन या ठिकाणी आलेले जनरेशन मीटर प्लस MCB त्याचं इन्स्टॉलेशनचं काम देखील या ठिकाणी झालेलं आहे. फक्त माउंटिंगचं काम या ठिकाणी पेंडिंग आहे. तर या मीटरच्याच बाजूला आपण जनरेशन मीटरचं इन्स्टॉलेशनचं काम मीटरच्या बाजूला या लोकेशनला होणार आहे. तर धन्यवाद मित्रांनो. अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.